हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाडमध्ये बाबासाहेबांचा फोटो फाडल्याने जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन। आव्हाडांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून बॅरिकेडिंग बंदोबस्त वाढवला। कुठल्याही अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश होणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। तर रोज खोटं बोलून नरेटिव्ह तयार करणाऱ्यांचा खोटेपणा उघडा पाडू, फडणवीसांचा आव्हाडांवर निशाणा। आव्हाडांकडून नकळतपणे बाबासाहेबांचे पोस्टर फाडले गेले, आव्हाडांनी स्पष्टपणे माफीही मागितली। जयंत पाटलांचं ट्विट। आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवलं, महाड पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात 2 गुन्ह्यांची नोंद। जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यासह आव्हाडांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी अजित पवार गटाकडून शिवाजी नलावडेंचं नाव जाहीर, तर भाजपकडूनही अनिल बोरनारे, शिवनाथ दराडे इच्छुक। नाशिक शिक्षक मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्याची भाजपची तयारी, तर मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गट भाजप आमने सामने। जळगावच्या भुसावळमध्ये दोघांवर गोळीबार, गोळीबारात भाजपचे माजी नगरसेवक संतोष बोरसेंसह सुनील राठोडेचाही मृत्यू। वसईच्या वर्सोवा पुलाजवळ खोदकामादरम्यान मातीचा ढिगारा खचला, 5 ते 7 व्यक्तींना बाहेर काढलं। जेसीबीचा चालक अद्यापही ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती। पुणे कार अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत कारवाई। ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात वाहनधारकांची कसून चौकशी। ससूनचे डीन विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवलं, डॉक्टर पल्लवी सापळेंच्या चौकशी समिती अहवालात शिफारस। अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता चंद्रकांत म्हस्केंकडे अतिरिक्त कारभार। पंतप्रधान मोदी आजपासून कन्याकुमारी दौऱ्यावर, स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल मोदी ध्यानस्थ बसणार, तर दौऱ्याचा प्रक्षेपण थांबवण्याची काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी। लोकसभेच्या 7व्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार, 1 जूनला 7व्या टप्प्यातील 57 जागांसाठी मतदान। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8% पाणीसाठा शिल्लक, आजपासून 5% पाणी कपात, तर 5 जूनपासून 10% पाणी कपात होणार। 10 वर्षात पुण्याच्या हिंजवडीमध्ये 37 कंपन्यांचे स्थलांतर, आरोग्य आणि विविध नागरी सुविधांच्या अभावामुळे स्थलांतर केल्याचं हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचं मत। नागपूरसह विदर्भात उष्णतेचा कहर, 2 दिवसात नागपुरातील विविध भागात उष्माघातामुळे 10 जणांचा मृत्यू। मुंबईतील 29 महाकाय होर्डिंग जैसे थे, रेल्वे हद्दीतील फलकांवरील कारवाईसाठी पालिका कायदेशीर सल्ला घेणार। पॅन आधारची जोडणी उद्यापर्यंत करणं अनिवार्य, आयकर विभागाच्या सूचना, अन्यथा दुप्पट टीडीएसचा भुर्दंड बसणार। मध्य रेल्वेवर उद्यापासून 3 दिवस जम्बो ब्लॉक, लोकलच्या 930 फेऱ्या रद्द होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।